नमस्कार, मी सुवर्ण दुसाने। निवडणूक विषयक संध्याकाळी 6च्या बातम्यांमध्ये आपलं हार्दिक स्वागत। अर्थातच सुरुवातीला बातमी निवडणुकीच्या माहोल नेमका कसा आहे महाराष्ट्रातला या संदर्भातली। महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 6च्या ठोक्याला थंडावलेल्या आहेत। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा 19 मतदारसंघांमध्ये गुरुवारी मतदान होणार असून 358 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे। त्याशिवाय देशभरातल्या 13 राज्यातील 122 मतदारसंघांमध्ये सुद्धा गुरुवारी मतदानाचा 5वा टप्पा पार पडतोय। देशभरातल्या 12 राज्यात 121 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे, तर महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा 19 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान पार पडेल। मराठवाड्यात सगळ्यात रंजक लढत आहे ती बीड मधली, त्यासाठी प्रशासनाची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे। तर कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानासाठी सुद्धा प्रशासन सज्ज आहे। मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 4642 पोलीस तैनात करण्यात आले आहेत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 129 मतदान केंद्र असून ही मतदान केंद्र संवेदनशील आहेत, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 74 मतदान केंद्र संवेदनशील आहेत। रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाला आता 1 दिवस बाकी आहे, फक्त संध्याकाळ शिल्लक आहे, पण प्रशासनाकडनं मात्र तयारी पूर्ण झाली आहे। एकूण 13,63,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतात। विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात 67 मतदान केंद्र संवेदनशील आहेत। यावेळी मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही केंद्र संवेदनशील नाही, हा अजब अहवाल प्रशासनाने दिला। मराठवाड्यातलं नेमकं कसं वातावरण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी विशाल करोळे असणार आहेत। त्याचबरोबर योगेश खरे सुद्धा आपल्याबरोबर आहेत, तर पुण्यातनं अरुण मेहत्रे सुद्धा आपल्याबरोबर असणार आहेत। एक एक टप्प्यात नेमकी काय तयारी आहे, कशा प्रकारचं मतदान होणार आहे, कशा प्रकारचा ट्रेंड आहे, कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे, या सगळ्याची माहिती आपल्याला आपल्या प्रतिनिधींकडून घ्यायची आहे। सुरुवातीला आपण मराठवाड्यात जाऊयात। विशाल करोळे आपले प्रतिनिधी आहेत आपल्याबरोबर। विशाल, नेमकी काय परिस्थिती मराठवाड्यात पाहायला मिळते? अगदी निवडणुकीचं वातावरण टिपेला पोहोचलेलं पाहायला मिळेल। फोन कट झाला सांगतो। आपले प्रतिनिधी जे आहेत ते राज्यभरात आपल्या सोबत आहेत। आपल्याबरोबर विशाल करोळे आहेत, मराठवाड्यातली परिस्थिती ते आपल्याला सांगणार आहेत। आपल्याबरोबर योगेश खरे आहेत, जे आपल्याला शिर्डी, अहमदनगर या परिसरात नेमकं काय वातावरण आहे हे सांगणार आहेत। त्याचबरोबर कोल्हापूरहून प्रताप नाईक आपल्या सोबत असणार आहे, तो पश्चिम महाराष्ट्रातली हवा कशी आहे हे सांगणार आहे। त्याचबरोबर पुण्याहून आपल्याबरोबर अरुण मेहत्रे असणार आहेत। विशालशी आपला संपर्क होत नाहीये, पण आपण पुण्याला जाऊयात। अरुण मेहत्रे आहेत आपल्याबरोबर, कारण पुण्यातलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। मनसे आणि काँग्रेस यांच्यातला जो संघर्ष आहे तो टिपेला पोहोचलाय। अरुण मेहत्रे, काय अधिक तपशील आहे, काय वातावरण पुण्यात पाहायला मिळतंय? सुवर्ण, म्हणजे आत्ता आपण जसं म्हटलं की पुण्यातलं वातावरण हे आत्ता तापलंय। खरं तर अखेरच्या टप्प्यात म्हणजे प्रचार ज्यावेळी होत होता त्यावेळी सुरुवातीच्या टप्प्यात काहीसं संत आणि थंड वातावरण पुण्यामध्ये होतं, मात्र अखेरच्या टप्प्यामध्ये अगदी सभांचा या ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांच्या भरपूर सभा झाल्या, एका दिवसात 3-3, 4-4 सभा झाल्या आणि ते संपत नाही, तोच आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि ते आरोप प्रत्यारोप आता व्यक्तिगत पातळीवरती गेलेले आहेत। काही दिवसांपूर्वी भाजपाने पत्रकार परिषद घेऊन सांगलीचे काही बोगस मतदार पुण्याच्या यादीमध्ये घुसडण्यात आल्याचा आरोप केला होता आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून काल पुण्याच्या रास्तापेठ भागामध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे आणि त्यावरून गदारोळ आणि गोंधळ सुरू आहे। आता या क्षणी देखील तिथल्या समर्थ पोलीस स्टेशनमध्ये मनसेचे जे उमेदवार आहेत दीपक पायगुडे, ते काल रात्रीपासून
ठिय्या देऊन बसलेले आहेत. जोपर्यंत विश्वजित कदमांना अटक होत नाही तोपर्यंत मी आंदोलन हे इथलं किंवा हे धरणे आंदोलन हे सोडणार नाही, हे माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तर दीपक पायगुडे आणि त्यांचे जे मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांचा हा स्टंट आहे, त्यांनी हा कट रचला आहे, किंबहुना भाजप आणि मनसेमधलं हे संगनमत आहे असा प्रत्यारोप विश्वजित कदम यांनी केला आहे. म्हणजे प्रचार संपल्यानंतर हे सगळं घडतंय. त्यामुळे पुण्यातली चुरस यावेळी आपल्याला कशा पद्धतीची आहे हे लक्षात येऊ शकेल. पुण्यामध्ये 3 प्रमुख पक्ष जे आहेत किंवा 3 प्रमुख उमेदवार जे आहेत ते आपल्याला त्यांच्यामध्ये खरी लढत असल्याचं म्हणावं लागेल. भाजपाचे अनिल शिरोळे आहेत, दीपक पायगुडे मनसेचे आहेत आणि विश्वजित कदम काँग्रेसचे आहेत. आणि यावेळी खरोखरच या तिघांमध्ये चुरस बघायला मिळते. विश्वजित कदम विजयी व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी म्हणजे जे एकतर बाहेरचा उमेदवार म्हणून सुरुवातीपासून त्यांच्यावरती होत असलेले आरोप किंवा टीका, त्याचप्रमाणे अनिल शिरोळेंची गेल्या काही वर्षांमधली निष्क्रियता आणि हे जे मनसेचे उमेदवार आहेत दीपक पायगुडे ते राजकारणापासून गेले अनेक वर्ष दूर होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणेकर मतदार आता कशा पद्धतीनं बरोबर आहे, कशा पद्धतीनं मतदान करतात, उमेदवाराची निवड कशी करतात हे पाहावं लागणार आहे. अरुण, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. कदाचित प्रचारानंतरचा हा प्रचार सुद्धा काँग्रेस आणि मनसे करत असावी. आपण पुन्हा एकदा मराठवाड्यात जाऊयात, कारण मराठवाड्यामधली बीडची फाईट ही अत्यंत महत्त्वाची आणि बिग फाईट मानली जाते. आपल्याबरोबर विशाल करोळे आहेत आपले प्रतिनिधी. विशाल, काय सांगशील, बीडमधली राजकीय हवा नेमकी कशी पाहायला मिळते? बीडची लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे. बीडची ही लढत बीड जिल्ह्याचं साम्राज्य कुणाचं आहे याची आहे. खरं तर ही लढत गोपीनाथ मुंडे विरुद्ध शरद पवार अशी वर करणे दिसते, तर स्थानिक पातळीवर ही लढत पंकजा पालवे मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी आहे. दुर्दैवानं बीड जिल्ह्याच्या प्रचारात कुठंही विकासाचे मुद्दे कुठंही दिसले नाही. दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोपाचं राजकारणच फक्त रंगत गेलं. त्यात सर्वात जास्त महत्त्वाचं ठरलं ते जातीचं समीकरण. बीड जिल्ह्यात एकूण 17 लाख मतदार आहेत, त्यापैकी जवळपास 6 लाख मतदार हे मराठा समाजाचे आहेत, तर जवळपास 3.5 लाख मतदार हे वंजारी समाजाचे आहेत. त्यामुळं या जातीय समीकरणातनं एखादी विशिष्ट जात ज्या कुठल्या उमेदवाराला पाठिंबा देईल तोच उमेदवार जिंकून येणार हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळं दोन्ही उमेदवारांकडनं या जातीय मतदारसंघात आमिष दाखवण्याचा प्रयत्न सुरू होता असंच आपण म्हणूया. मराठा आरक्षणाचा प्रचार सर्वात जास्त बीड जिल्ह्यात झाला आहे. दोन्ही उमेदवारांकडनं मराठा आरक्षण देण्यात येणार असं सांगण्यात आलं आहे. तर गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजाचे असल्यामुळं त्यांनी वंजारी समाजालाही जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. दोन्ही समाजांकडनं वेगळी वेगळी प्रलोभनं दोन्ही उमेदवारांकडनं या समाजाला देण्यात येते. त्यामुळं दुर्दैवानं कुठंही विकास या राजकारणात नव्हताच, तर फक्त जातीची समीकरणं कशी रंगणार आणि कुठल्या जातीचे लोक कुठला उमेदवार आपल्याकडे कसं ओढून घेणार यावरच बीडची ही प्रतिष्ठेची लढत अवलंबून असल्याचं आपल्याला दिसतंय. सुवर्णा, जातीय समीकरणांवरती ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे, पण मनसे फॅक्टर जो आहे तो या सगळ्या निवडणुकीमध्ये किती निर्णायक ठरेल असं वाटतंय? लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था वाटते का मनसेबद्दल? कशा प्रकारची भूमिका आहे मनसेची? खरं तर मराठवाड्यामध्ये मनसेचं प्राबल्य तेवढं नाही आहे. त्यात बीड जिल्ह्यात फक्त 2च पक्षांचं वर्चस्व आहे, एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरं म्हणजे भाजप. त्यामुळं राज ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडेंना पाठिंबा दिल्याची ही घोषणा होती. ही घोषणा जरी मोठी असली तरी बीड जिल्ह्यात त्याचा विशेष काही फरक पडेल असं चित्र दिसत नाही. एकूण 5 ते 10 हजार वोट्सचा गोपीनाथ मुंडेंना फायदा होऊ शकतो, मात्र त्या पलीकडं बीड जिल्ह्यात मनसेचा प्रभावही नाही आणि त्याचा फायदा सुद्धा गोपीनाथ मुंडेंना होणार नाही असं चित्र आहे. बरोबर आहे, मनसेचा विशेष प्रभाव जाणवणार नाही, घोषणा मोठी वाटते, पण त्या बीड व्यतिरिक्त उर्वरित मराठवाड्यातल्या बिग फाईट्सकडे सुद्धा मतदारांचं लक्ष आहे. अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. मध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळतंय? यातील सर्वात दुसरी मोठी लढत आपल्याला म्हणावी लागेल ती नांदेडची लढत म्हणावी लागेल. आदर्श घोटाळ्यामुळं अशोक चव्हाण गेली कित्येक वर्ष जवळपास राजकीय विजनवासातच होते, मात्र या निवडणुकीच्या अनुषंगानं पुन्हा एकदा ते राजकारणात परतले. खरं म्हणजे अशोक चव्हाणांवर जो हा घोटाळ्याचा आरोप होता हा इतर महाराष्ट्रात जरी असला तरी नांदेडच्या जनतेने हा आरोप कधीही मान्य केला नाही. अशोक चव्हाण हे त्यांच्यासाठी मोठे नेते आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायचं हेच प्रत्येक सामान्य माणसाच्या तोंडी आहे. त्यामुळं जवळपास नांदेडची ही लढत एकतर्फी होणार असंच चित्र आहे. कुठल्याही परिस्थितीत अशोक चव्हाणांना पाठिंबा द्यायचा आणि अशोक चव्हाणांना निवडून आणायचं हे एकच ध्येय मराठवाड्यातील जनतेपुढं दिसतंय. तर तिसरी आपल्याला मोठी फाईट म्हणावी लागेल ती राजीव सातव जे हिंगोलीचे आहेत. हिंगोलीचे राजीव सातव हे युवक राष्ट्रीय काँग्रेसचे
अध्यक्ष आहे राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील ते एक महत्त्वाचे शिलेदार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंगोलीचा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता, मात्र राजीव सातव यांच्यासाठी तो मागून घेण्यात आला। या सर्व परिस्थितीत राजीव सातवांचा पराभव किंवा विजय या दोन्हीचंही सलग आपल्याला जोडता येईल ते राहुल गांधींची। त्यामुळे कुठंतरी राहुल गांधींची यंग ब्रिगेड यशस्वी होते हे दाखवण्यासाठी तरी राजीव सातव यांचा विजय हा खेचून आणावाच लागणार आहे। खरं तर शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे, मात्र काहीही करून एक यंग उमेदवार दाखवून आणि राहुल गांधींचा करिश्मा दाखवून हा मतदारसंघ काबीज करण्याचा काँग्रेसनं जणू आता रेटाच लावलेला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। बरोबर आहे, त्यांनी रेटा लावून धरला आहे, मात्र मतदार राजा काय कौल देतो हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पण या व्यतिरिक्त सुद्धा मराठवाड्यातली महत्त्वाची लढत आहे ती लातूरमधली। विलासरावांनंतर लातूरचं राजकारण नेमकं कसं पाहायला मिळतंय? खरं तर विलासराव आणि लातूर हे एक समीकरण होतं। अखेरच्या वेळेस कुठलाही उमेदवार आणून विलासराव त्याला जिंकवून आणू शकतील असं विलासरावांचं बळ होतं। जयवंत आवळे हे गेल्या वेळेस कोल्हापूरवरनं आयात केलेले उमेदवार होते। विलासरावांनी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी आवळेंना जणू आयात केलं आणि निवडणूक जिंकवून आणून दिली। मात्र आता समीकरण तसं राहिलेलं नाही आहे। आता विलासराव गेले आहेत, त्यामुळे विलासरावांचा करिश्मा कुठेतरी ओसरला असंच म्हणावं लागेल। त्यामुळं लातूरचे जे उमेदवार आहेत दत्तात्रय बनसोडे यांना जिंकवून आणण्यासाठी देशमुख कुटुंबीय पूर्णपणे रस्त्यावर उतरलाय। धीरज देशमुख, अमित देशमुख, खुद्द रितेश देशमुख आणि विलासरावांच्या पत्नी वैशाली देशमुख हे चौघं सुद्धा प्रचार करतायत, जीव ओतून प्रचार करतायत। कुठल्याही परिस्थितीत विलासरावांचा गड आणि काँग्रेसचा गड त्यांनी राखण्याचा प्रयत्न चालू ठेवलाय। मात्र गेल्या निवडणुकीची आकडेवारी बघता भाजपचा फक्त 10,000 वोट्सनी पराभव झाला होता आणि त्यावेळेस विलासराव हयात होते। आता विलासराव नाही आहेत, त्यामुळं आता लातूरची ही जागा भाजप खेचून आणणार की देशमुख कुटुंबीय आपला लातूरचा गड भक्कमपणे राखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे आणि एकूणच मतदानाची कशी तयारी आहे, कशा प्रकारे निवडणुकीचा माहोल राज्यात आहे हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणून आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। पश्चिम महाराष्ट्रातनं प्रताप नाईक आपला प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे, तर कोकणातनं प्रणव पोळेकर आहेत, अरुण मेहत्रा आहेत आपल्या बरोबर पुण्यातनं, त्याचबरोबर इतरही ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण अर्थातच पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण जाणून घेऊयात। पश्चिम महाराष्ट्रातला प्रचार संपलाय, उद्या 12 जागांसाठी मतदान होत आहे। या लढती नेमक्या कशा असणार आहेत? प्रताप, कशा प्रकारचं वातावरण आपल्याला तिकडे पाहायला मिळतंय? सुवर्ण, आपण पश्चिम महाराष्ट्रातला विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल, हातकणंगले असेल, सांगली असेल, माढा असेल, सोलापूर असेल, या सगळ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झालेला आहे। काही करून आघाडी आपल्या जागा राखण्यामध्ये प्रयत्न करतायत, तर दुसरीकडं महायुतीच्या वतीने या सगळ्या जागा काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। एकूणच आपण बघतो की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये धनंजय महाडिक विरुद्ध संजय मंडलिक यांच्यामध्ये लढाई आहे। शरद पवारांनी विशेष करून या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेलं आहे। आपला जो कोल्हापूरचा गड आहे तो राखण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केला जातो यासाठी त्यांनी विशेष असं लक्ष केंद्रित केलेलं होतं। नेत्यांना सूचना दिल्या होत्या का काहीही केलं तर गाफील राहू नका आणि कोल्हापूरचा गड आपल्याला पुन्हा काबीज करायच्या अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याच्यामुळं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातली जी चुरस आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये कारखानदारी विरुद्ध शेतकरी असा काही एक लढा आपल्याला पाहायला मिळतो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना थांबवण्यासाठी कारखानदारांनी जीवाचं रान केलेलं आहे। या उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून काही केलं तर राजू शेट्टींना यावेळेला थांबवलंच पाहिजे अशा प्रकारचा निर्धार केलेला आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टींना निवडून आणू द्यायचं नाही असा प्रयत्न करून त्या ठिकाणी कधी नव्हे तेव्हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मंडळी एकत्र झालेले आहेत आणि त्या ठिकाणच्या राजू शेट्टींना थांबवण्यासाठी प्रयत्न त्यांचा सुरू आहे। ते त्याच्यामध्ये किती यशस्वी होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आपण सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी आपण बघतो की वसंतदादा घराण्याची सत्ता सुरुवातीपासून या ठिकाणी आहे, त्यांच्या घरातलाच उमेदवार निवडून आलेला आहे। वसंतदादा घराण्यावर एक निष्ठा त्या मतदारसंघातल्या लोकांची आहे, ती निष्ठा सुद्धा या ठिकाणी यापुढे सुद्धा कायम राहते का हे पाहणं सुद्धा उत्सुकतेचं ठरणार आहे। या मतदारसंघात संजय काका पाटील आणि भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांनी कडवं आव्हान त्यांच्यासमोर निर्माण केलेलं आहे। त्या आव्हानाला कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। उद्या सगळे मतदार आहेत ते आपलं मतपेटांमध्ये आपलं मत टाकणार आहेत।
त्याच्यानंतर यामधून नेमकं काय बाहेर पडतं, काँग्रेसचा गड आहे तो कायम अबाधित राहतो का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर. आपण सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर उदयनराजे भोसले यांच्या विरोधात गायकवाड जे RPIचे आहेत त्यांच्या विरोधात प्रमुख लढत होते. बरोबर. उदयनराजे भोसले यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढून काही झालं तर पुन्हा विजय मिळवायचा अशा प्रकारचा निर्धार केलेला आहे. राज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे, पण कोकणातला नेमका राजकीय शिमगा हा कसा रंगला आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर आहेत. आपण थेट प्रणवकडे जाऊयात. प्रणव, आपण पाहतोय एकूणच राणे विरुद्ध सगळे असं चित्र इथं पाहायला मिळतंय. काय नेमका राजकीय शिमगा कोकणात रंगलाय? नक्कीच सुवर्णा जो आहे तो कोकणातल्या एकमेव जागेसाठी उद्या जे आहे ते मतदान होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या मतदानासाठी सगळ्या प्रशासनाकडून जी आहे ती तयारी पूर्ण झालेली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी गडचिरोलीनंतर सगळ्यात सेन्सिटिव्ह मतदारसंघ म्हणून जे रत्नागिरी सिंधुदुर्गकडे पाहिलं जातं. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. निवडणुकीचा जर विचार करायला गेला तर या ठिकाणी राणे विरुद्ध सर्व अशीच परिस्थिती या ठिकाणी या मतदारसंघात पाहायला मिळते. NCPने घेतलेली सिंधुदुर्गामध्ये असहकार्याची भूमिका ही राणेंची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे. तसंच कोकणामध्ये जो रत्नागिरी जो विधानसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी उदय सामंत व्यतिरिक्त बाकी 2 विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी शिवसेनेचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते वर्चस्व आहे आणि त्यामुळे तिकडची काय परिस्थिती होते. आणि ह्या निवडणुकीमधलं एक विशेष लक्षवेधी म्हणजे भास्कर जाधव जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, ते या ठिकाणी कुठल्याही प्रचारामध्ये जे आहे ते सहभागी होताना दिसले नाही. त्यामुळे तोही त्याचा फटका जो आहे तो येत्या निवडणुकीमध्ये बसणार का काँग्रेसला तेही पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रशासनाने जे आहे ते मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात जो आहे ते करण्यात आला आहे. नागपूरवरून जे टास्क फोर्स जे पोलीस जे आहेत ते विशेष कृती दल जे आहे ते मागवण्यात आले, कारण गडचिरोलीनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ जो आहे तो सेन्सिटिव्ह संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला आहे. सुवर्णा, बरोबर आहे. संवेदनशील मतदारसंघांचा उल्लेख प्रणव तू केला. रत्नागिरीमध्ये 67 मतदान केंद्र संवेदनशील आहेत, पण सिंधुदुर्गात एकही नाही. खरंच अशी वस्तुस्थिती आहे का की राजकीय दृष्ट्या हा मतदारसंघच संवेदनशील झालाय? काय तयारी आपल्याला पोलिसांची आणि प्रशासनाची पाहायला मिळते? सुवर्णा, नक्कीच, कारण एक अजब अहवाल जो आहे तो रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पाहायला मिळाला. 3 विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. एक रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा विचार करायला गेला तर त्या ठिकाणी 28 जे संवेदनशील मतदान केंद्र जे आहेत ते प्रशासनानं घोषित करण्यात आले आहेत. तर चिपळूणमध्ये जर विचार कराल तर 24 आणि राजापूरचा विचार कराल तर 18 मतदारसंघ जे आहेत 18 मतदान केंद्र जे आहेत ते संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. आणि जर सिंधुदुर्गाचा विचार करायला गेला तर वास्तविक त्या ठिकाणी एकही मतदान केंद्र जे आहे ते संवेदनशील म्हणून घोषित जे आहे ते प्रशासनाकडून केलं गेलेलं नाही. त्यामुळे नक्कीच या अहवालाकडे विशेषतः पाहिलं जात आहे, कारण सिंधुदुर्गामध्ये सगळ्यात जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. रत्नागिरीमध्ये थोड्या प्रमाणात जे आहेत म्हणजे 1900 पोलीस जे आहेत ते रत्नागिरीमध्ये ठेवण्यात आलेले 5000पैकी आणि 3000 जे पोलीस आहेत ते सिंधुदुर्गमध्ये तैनात करण्यात आले आहेत. मग अशा प्रकारचं जर असेल तर मग सिंधुदुर्गमध्ये एकही संवेदनशील मतदारसंघ का नाही असाही यावेळी सवाल जो आहे तो उपस्थित होतो. सुवर्णा, बरोबर आहे. एकही मतदारसंघ संवेदनशील हा सिंधुदुर्गात नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे, पण एकूणच या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. प्रणव, तू असाच राहा आमच्यासोबत. आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी योगेश खरे सुद्धा आहेत. आपण थेट योगेशकडे जाऊयात. योगेश, शिर्डी आणि नगर इथल्या राजकारणाचा एक वेगळाच बाज राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला. आता नेमकी काय परिस्थिती आपल्याला या मतदारसंघांमध्ये जाणवते? शिर्डी आणि नगर या 2 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होते आहे. उद्या यावर मतदान होणार आहे. एकूण 31 लाख मतदार जे आहेत ते एकूण 37 मतदारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद करणार आहेत. नाशिक आपण जर नगर मतदारसंघ बघितला तर नगर मतदारसंघामध्ये दिलीप गांधी आणि राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांच्यामध्ये चुरस आहे. दिलीप गांधी हे गेल्या वेळी भाजपकडून खासदार होते आणि ते पुन्हा आता उभे आहेत. राजीव राजळे यांनी मागच्या वेळेस अपक्ष म्हणून त्यांना लढत दिलेली होती आणि त्यामध्ये जवळजवळ 1 ते 1.25 लाख मतं त्यांनी घेतलेली होती. आणि एकूणच काँग्रेसमध्ये ही बंडखोरी, राष्ट्रवादीमध्ये ही बंडखोरी झाल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला होता. यावेळेस राजीव राजळे उभे आहेत आणि कुठलीही बंडखोरी नाही, त्यामुळे नेमका कोणाचा फायदा या ठिकाणी होतो हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि तसंच जर आपण याच मतदारसंघातलं दक्षिण म्हणून आपण बघितलं तर शिर्डी मतदारसंघ, या
शिर्डी मतदारसंघामध्ये सुद्धा जवळजवळ 14.5 लाख मतदार जे आहेत ते भवितव्य मतपेटीमध्ये बंद करणार आहेत. या ठिकाणी जी लढत आहे, प्रमुख लढत ती होते आहे शिवसेनेचे काँग्रेसचे भाऊसाहेब वागचौरे आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे या दोघांमध्ये. शिवसेनेतून भाऊसाहेब वागचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे यांना ही उमेदवारी मिळालेली आहे. या ठिकाणी दोघांमध्ये लढत चांगली चुरशीची होते आहे. एकूण मोदींची सभा जी गेल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी झाली आहे, त्यामुळे एकूण नगर जिल्हा थोडासा भगवा या ठिकाणी दिसून येतोय. लोकांमध्ये भाजपचा जोर या ठिकाणी दिसून येतोय. मात्र एकूणच दोघांमध्ये चुरस या ठिकाणी चांगली दुरंगी लढत या दोन्ही मतदारसंघांमध्ये होते, जी नेहमी तिरंगी होत होती आणि बंडखोरी नसल्यामुळे यावेळेचं चित्र वेगळं असेल असंच एकूणही या ठिकाणी मतदारांमध्ये चर्चा आहे. बरोबर आहे. शिर्डी आणि नगरची राजकीय परिस्थिती योगेश तुम्ही सांगितली, पण अहमदनगर नाव जेवढं सरळ तितकंच इथलं राजकारण हे गटातटांचं किचकट असं मानलं जातं. त्यामुळे कोणते डिसाइडिंग फॅक्टर्स नेमके या निवडणुकीत पाहायला मिळतील, कोणत्या मुद्द्यांवरती जनता मतदान करेल, नेमकी काय चर्चा मतदार राज्याच्या मनात आहे? नगर जिल्ह्यातलं खरोखर राजकारण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वेगवेगळे गट तट आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा जो गड म्हणून याच्याकडे बघितला, काँग्रेसचा गड म्हणून याकडे बघितलं जातं आणि आता हळूहळू राष्ट्रवादी सुद्धा या ठिकाणी स्ट्रॉंग होताना दिसते आहे. विखे पाटील, थोरात अशा या राजकीय वर्चस्वामध्ये खरं म्हणजे इथलं राजकारण सुरू असतं आणि भाजप, शिवसेना काही असोत तर ते या गटांच्या हाताखालीचे सगळे बाहुले असतात आणि त्या पद्धतीने हे राजकारण या ठिकाणी होतं असं म्हटलं जातं. पण एकूणच यावेळेस हे चित्र थोडंसं वेगळं दिसतंय. यावेळेस नगर जिल्ह्यामध्ये कुठलीही बंडखोरी न झाल्यामुळे राजीव राजळे हे अपक्ष म्हणून जे उमेदवार मागच्या वेळेस उभे होते ते आता राष्ट्रवादीकडून आहेत आणि त्यामुळे त्यांचा फायदा जो आहे तो पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळू शकतो. मात्र याचबरोबर थोरातांचा गट त्यांना किती साथ देतो हे पण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर शिर्डीमध्ये जर बघितलं तर शिर्डीमध्ये भाऊसाहेब वागचौरे हे विखे पाटलांचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळे एकूणच लोकांची नाराजी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. भाऊसाहेब वागचौरे हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे एकूणच चित्र जे आहे ते या ठिकाणी भाऊसाहेब वागचौरेंच्या विरोधात गेलेलं दिसतंय. मात्र तरीही सदाशिव लोखंडे नवीन उमेदवार असताना सुद्धा आणि भाऊसाहेब वागचौरे हे मागचे खासदार म्हणजे आत्ताचे खासदार असताना सुद्धा या ठिकाणी या दोघांमध्ये लढत ही चुरशीची होते आणि एकूणच विखे पाटील आणि थोरातांच्या राजकारणाचा जो या ठिकाणी फटका जो आहे तो या ठिकाणी बसणार आहे. लोक कोणाला मत देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यावेळेस मोदीचा फिवर जो आहे तो पण या ठिकाणी कसा काँग्रेसचा गट जो आहे याला सर करतो का हे पण बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या राज्यभरात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होतं वेगवेगळ्या ठिकाणी आणि म्हणूनच इथलं वातावरण कसं आहे हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आपण अरुण मेहत्रेंकडे जाऊयात, कारण मावळ, शिरूर, माढा, बारामती या मतदारसंघांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. नेमकी काय परिस्थिती अरुण आपल्याला पाहायला मिळतेय, तिथली राजकीय हवा नेमकं काय सांगतेय? सुवर्ण पुण्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात एकूण 4 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्या ठिकाणी बारामतीची जर लढत सोडली तर इतर ठिकाणची लढत ही तिरंगी लढत होते असं म्हणावं लागेल. विशेष करून म्हणजे खरं आता बारामतीचा उल्लेख आला म्हणून सांगायला लागेल की यावेळी बारामतीकडे लक्ष मात्र सगळ्यांचं लागून असणार आहे. त्याचं कारण असं की यावेळी बारामतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी महायुतीतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे महादेव जानकरांना एकूण पडणारी मतं, धनगरांचा पाठिंबा आणि भाजप सेनेची त्या ठिकाणची परंपरागत मतं, यामुळे जो लीड गेल्या जवळजवळ 3.5 लाखाचा लीड सुप्रिया सुळे यांना मिळाला होता तो यावेळी निश्चितच कमी होईल असं बोललं जातं आहे. त्यामुळे महादेव जानकर जायंट किलर जरी ठरत नसले तरी त्या ठिकाणची लढत जी आहे, सुप्रिया सुळेंचं मतदान जे आहे, मतदानाची संख्या जी आहे ती कमी करण्यामध्ये त्यांना यश येईल असं बोललं जातं आहे. त्यामुळे ती लक्षवेधी ठरणार आहे. मावाची निवडणूकची सुरुवातीपासूनच चर्चेत ठरली. त्या ठिकाणी राहुल नार्वेकर जे शिवसेनेतून आलेले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या उमेदवाराला तिकीट द्यायला इच्छुक होती ते लक्ष्मण जगताप शेतकरी कामगार पक्ष आणि मनसेच्या पाठिंब्यावरती त्या ठिकाणी लढत आहेत. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आहेत. मात्र मावळामध्ये प्रयत्न करूनही फारसा प्रभाव राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी दिसू शकणार नाही. त्याचं कारण मुख्य लढत ही पिंपरी चिंचवडमधले 2 उमेदवार जे आहेत लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यामध्ये त्या ठिकाणी होऊ घातली आहे. ज्या लक्ष्मण जगतापांनी अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळावं म्हणून NCPचं तिकीट नाकारलं होतं, त्याच लक्ष्मण जगतापांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आले होते आणि त्या राज ठाकरे यांनी शहरातली अनधिकृत बांधकामं ही जमीनदोस्त केली गेली पाहिजे असं वक्तव्य त्या ठिकाणी केलं आणि त्यामुळे लक्ष्मण जगताप देखील अडचणीत आले. त्यामुळे
त्यामुळे तिथली जी लढत आहे ती या ठिकाणी लक्षवेधी किंवा चुरशीची ठरली आहे, इंटरेस्टिंग अशी ठरलेली आहे. अर्थात हा शिरूर मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी शिवाजीराव आढाराव पाटील जे आहेत ते तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून येतात का याकडे लक्ष आहे. खरं तर या ठिकाणचा राष्ट्रवादीचा होणारा पराभव हा राष्ट्रवादीला कायम जिव्हारी लागलेला आहे. राष्ट्रवादीचे सगळे म्हणजे तिथले आमदार राष्ट्रवादी, केवळ एक आमदार जर सोडला जो शिवसेनेचा आहे तो जर सोडला तर सगळे आमदार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. तिथले जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समित्या ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. असं सगळं असताना तिथला खासदार मात्र शिवसेनेचा होतो. यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम जे आहेत त्यांना निवडून आणू यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा शरद पवार आणि अजित पवार यांनी केली आहे. अर्थात त्यांना यश मिळतं का हेही बघावं लागणार आहे. आणि पुण्याच्या बाबतीत आपण बोललो, याशिवाय एकूण जसं आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर 12 पैकी 6 जागा ह्या गेल्यावेळी आघाडीला आणि 6 जागा या विरोधकांना मिळालेल्या होत्या. या आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणच्या 4 जागा ज्या आहेत त्या ठिकाणचा पराभव आघाडीसाठी जिव्हारी लागलेला होता. त्यामध्ये या मावळ आणि शिरूर बरोबरच हातकणंगले आणि कोल्हापूरचा उल्लेख करावा लागेल. शरद पवारांना कोल्हापुरातला जो पराभव झाला होता तो अतिशय जिव्हारी लागलेला होता. त्यामुळे हे सगळं भरून काढण्याचा त्यांचा यावेळी प्रयत्न आहे. त्याचवेळी माढ्याची जी लढत आहे ती यावेळी इंटरेस्टिंग अशी झाली आहे. त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूक मैदानी तोप ज्यांना म्हटलं जातं ते सदाभाऊ खोत विरुद्ध विजयसिंग मोहिते पाटील आणि त्यातच विजयसिंगांचे भाऊ जे आहेत प्रतापसिंग मोहिते पाटील हे देखील रिंगणात आहेत. त्यामुळे तिरंगी लढत आहेत. प्रतापसिंगांचे उमेदवारी जे कुणाच्या पथ्यावर पडते यावरून त्या ठिकाणचा विजय हा ठरणार आहे. त्यामुळे माढ्याची लढती लक्षवेधी ठरणार आहे. सोलापूरच्या बाबतीत बोलण्याचं कारण नाही, सुशील कुमार शिंदे त्या ठिकाणी विजयी होऊ शकतात. साताऱ्यामध्ये उदयनराजेंचा त्या ठिकाणी विजय जवळजवळ निश्चित आहे असं मानलं जातं. कारण उमेदवार जो आहे पुढचा जो रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार आहे तो फारसा तुल्यबळ नाही आणि त्यामुळे उदयनराजेंना लोकांना म्हणजे इच्छा नसली तरी लोक निवडून देतील असं या ठिकाणी म्हणावं लागेल. बरोबर आहे. माढा, सोलापूर यासारख्या हाय प्रोफाईल कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत. त्याचबरोबर मावळ, शिरूर इथल्या राजकीय घडामोडी, त्याचबरोबर इथले काहीसे किचकट असे मतदानाचे ट्रेंड, या सगळ्यावर तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा. ही चर्चा आपल्याला अशीच महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान झालं आणि ते काहीसं गेल्या वेळेपेक्षा वाढलेलं पाहायला मिळालं. यावेळी नेमका मतदारांचा उत्साह कसा आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या तीनही प्रतिनिधींकडे आपण जाऊयात. प्रणव पोळेकर आपल्या बरोबर आहेत. प्रणव, मतदानाची टक्केवारी वाढेल का? कारण कोकणातला राजकीय शिमगा आणि एकूणच राजकारणाबद्दलची संवेदनशीलता हे सगळं पाहता ही टक्केवारी वाढेल का? नक्कीच सुवर्ण जे आहे ते 13,63,000 मतदार जे आहेत ते यावेळी या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये आहेत. यावेळी विशेष म्हणजे 73,000 जे वोटर्स आहेत ते 18 ते 30 वयोगटातील यावेळी नवीन नोंदणी झालेली आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी जी आहे ती वाढण्याची शक्यता जी आहे ती मागच्या वेळेसनं वर्तवली जाते. विशेष म्हणजे यावेळी मतदान केंद्राची संख्या सुद्धा वाढलेली आहे. 1904 मतदार केंद्र जे आहेत ते आहेत. मागच्या वेळेपेक्षा ही संख्या जी आहे ती 150ने वाढलेली आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी जी पाहता यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये जी आहे ती वाढलेली पाहायला मिळेल. सुवर्ण बरोबर आहे. नवमतदार सुद्धा वाढले आहेत, त्यामुळे मतदान वाढणं अपेक्षित आहे. कोकणात काय होतं हे पाहायचं आपल्याला. आपल्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातली नेमकी कशी हवा आहे मतदानाची हे जाणून घेण्यासाठी प्रताप नाईक आहेत. आपण प्रतापकडे जाऊयात. प्रताप, आपण पाहतोय मतदार राजा जागरूक झालाय, नवमतदार वाढले आहेत आणि त्याचबरोबर एकूणच कारखानदार विरुद्ध सर्वसामान्य कामगार हा संघर्ष पश्चिम महाराष्ट्रात पेटलेला आहे. मतदार राजा मोठ्या संख्येने मतदान करणार आहे का? नक्कीच सुवर्ण, आपण बघतो की मतदारांमध्ये कधी नाही एवढी जागरूकता निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये युवकांची संख्या जास्त आहे. मोदी फिवर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे युवक सुद्धा एक मोदींना मतं टाकायची म्हणून आपण मतदान करणार आहोत अशा प्रकारची भूमिका ते मांडताना दिसत आहेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये जे 17 लाख मतदार आहेत त्यापैकी जवळपास 25% मतदार हे युवकांचं मतदान असणार आहे. त्या युवकांचं मतदान कुणाच्या पथ्यावर पडतं त्याच्यावर इथला निर्णय अवलंबून असणार हे तितकंच सत्य आहे. त्याच्यामुळे युवकांचं मतदान जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढा जे चुरस आहे ती मोठ्या प्रमाणात वाढेल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते. त्याच्यामुळे कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, त्याचबरोबर हातकणंगले असेल, ज्या ठिकाणी संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा युवकांचं उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे. आणि युवक आहे ते आपण मतदानाचा हक्क यावेळी बजावणारच आहोत अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळं उद्या युवक किती बाहेर पडतात आणि किती मतदान करतात त्याच्यावरच या ठिकाणी
या ठिकाणचा जो निवडणूक निकाल आहे ते अवलंबून असणार आहे. बरोबर आहे. नवमतदार किती मोठ्या संख्येनं बाहेर पडतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे. आपल्याबरोबर अरुण मेहत्रे सुद्धा आहेत, आपले प्रतिनिधी. अरुण, काय सांगाल, कारण एकूणच राजकीय वातावरण किती तापलेलं आहे, किंवा प्रचारानंतरचा प्रचार सुद्धा आरोप प्रत्यारोपाच्या माध्यमातून आपण पुण्यात पाहिला होता. मतदान वाढेल का या सगळ्यामुळे? मतदार राजा मोठ्या संख्येनं आपली ताकद दाखवेल असं वाटतंय का? सुवर्णा, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुण्यामध्ये 40.66% इतकं कमी मतदान झालं होतं. सुरेश कलमाडी हे 2,79,000 मतं घेऊन विजयी झाले होते आणि दुसऱ्या क्रमांकाचे जे उमेदवार होते त्यांचा 25,000 मतांनी पराभव झालेला होता. एकूण मतदार जे आहेत 18 लाख, त्यापैकी निम्मेच मतदान होत होतं. निम्म्यापेक्षाही कमी मतदान त्या ठिकाणी झालेलं होतं. यावेळी मात्र मतदानाची टक्केवारी किमान 10 ते 15% वाढेल. मतं कुणाला द्यायची हा भाग निरा, किंवा कुणाला डोळ्यासमोर ठेवून ही मतदान वाढेल हा भागही निरा. मात्र जी जागृती झाली आहे ती नक्कीच महत्त्वाची म्हणावी लागेल. गेल्या 2-3 वर्षात झालेली आंदोलनं प्रत्येक, म्हणजे तरुण असू द्यात किंवा कुठलाही सामान्य नागरिक, त्याला आपण देशाप्रती काहीतरी देणं लागतोय आणि हा आपला अधिकार आहे याची आलेली समज आणि नवमतदारांची वाढलेली संख्या, म्हणजे अगदी 18 ते 22 या 4 म्हणजे वर्षाच्या कालावधीमधलं जर वयोगट बघितला तर 18 ते 22 या वयोगटातली पुण्यामध्ये जवळजवळ 78,000 मतं आहेत, जी पहिल्यांदा लोकसभेसाठी मतदान करणार आहेत. कारण 18 वर्ष पूर्ण झालेला मतदार हा पहिल्यांदाच मतदार करणार आहे आणि 22 वर्ष पूर्ण झालेला मतदार हा गेल्या वेळी 18चा झालेला नव्हता. काही महिने त्याला कदाचित बाकी असतील आणि म्हणून हा जो मतदार आहे तो देखील आता कमालीचा उत्सुक आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. मतदारांची टक्केवारी वाढलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे याचा परिणाम जो आहे तो 10 ते 15% मतदान वाढेल आणि हीच परिस्थिती पुणे शहर आणि एकूणच जिल्ह्यामध्ये देखील दिसून यायला हरकत नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. धन्यवाद अरुण मेहत्रे. त्याचबरोबर प्रणव पोळेकर आपल्या बरोबर होते आणि प्रताप नाईकनं सुद्धा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण कसं आहे ते सांगितलं. तर योगेश खरे आपल्याला शिर्डी आणि अहमदनगर मतदारसंघाची माहिती देत होते. या संपूर्ण घडामोडींवरती आपले प्रतिनिधी राज्यभरात लक्ष ठेवून आहेत. मतदानाचा माहोल काय आहे, नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती जनता मतदान करते, 6च्या ठोक्याला प्रचाराच्या तोफा या थंडावलेल्या आहेत. पण उमेदवाराच्या मनात असलेली धाकधूक कायम आहे. मतदार राजा कशा प्रकारे मतदान करतो, निवडणूक नेमकी कशी होते, मतपेटीत आपलं भवितव्य बंद होणार असल्यामुळे अर्थातच उमेदवारांना धडकी सुद्धा भरलेली असणार आहे. हे सगळं राजकीय वातावरण, राजकीय एकूण माहोल काय आहे या सगळ्याची बित्तम बातमी आपण वेगवेगळ्या बुलेटिन्समधनं पाहणारच आहोत. पण या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.